पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि पटियाला कोर्टाने सर्वात मोठा निकाल दिलेला आहे। त्यांचा अटकपूर्व जामीन हा फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय का युक्तिवाद झालाय कोर्टामध्ये? पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पटियाला कोर्टामध्ये आणि या संदर्भात दिल्लीतील पटियाला कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झाली होती। आज निकाल जो होता तो अपेक्षित होता 4 वाजता। त्यानुसार न्यायालयाने आज या सगळ्या प्रकरणावरती निकाल दिलेला आहे आणि न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता कसून चौकशी करावी आणि या सगळ्याचा छडा लावावा आणि या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी होणं गरजेचं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज जो आहे अटकपूर्व जामीन अर्ज तो फेटाळला। पूजा खेडकर यांचा जर विचार केला तर आता एक तर त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक होऊ शकते, मात्र त्यांच्यासमोर असलेले जे न्यायालयीन पर्याय आहे त्यानुसार जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणून त्यांना दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील करण्याची संधी आहे आणि जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पूजा खेडकर हा दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतात। शिवाजी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय। या बातमीचा ते सातत्याने पाठपुरावा करत होते ते विजय कुंभार आपल्या सोबत जोडले गेलेत। विजयजी, पूजा खेडकर यांच्यावर खरं तर आता अटकेची टांगती तलवार आहे, त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। तुम्ही या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा करत होता, तुमची प्रतिक्रिया काय? जामीन फेटाळला हे चांगलं झालं त्यांचं, कारण याच्यामुळे पोलिसांना आपली जी काही प्रक्रिया होती पुढे तपासाची ती पुढे राबवता येईल चांगल्या पद्धतीने। आणि आता पोलिसांनी मात्र कुठली ऐगई न करता पूजा बरोबर जे या प्रकरणात आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे। म्हणजे त्यांना प्रमाणपत्र मिळालं कसं वगैरे 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 हे सगळं त्याची चौकशी पोलिसांनी आता केली पाहिजे। विजयजी, आता पूजा खेडकर यांच्याकडे असा पर्याय देखील आहे, ते वरच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतात। यापुढची त्यांची आता खरं तर जी काही कारवाई असेल किंवा त्यांच्यावर जी काही कारवाई करण्यात येईल, तुमच्याकडून काय मागणी करण्यात येते? पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जी काही त्यांना घटनेने दिलेली आयुध आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करणार, परंतु आज सरकारने केलेला FIR आहे त्याच्यामुळे त्यांना फार सवलत मिळेल असं दिसत नाही। परंतु पुढचे त्यांनी आयुध वापरण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे आणि या सगळ्या याच्यावर त्यांनी चौकशी केली पाहिजे पोलिसांनी। आणि फक्त एवढंच प्रकरण नाही, एवढ्या प्रकरणापुरती चौकशी न थांबता इतरही प्रकरणांची चौकशी त्यांची केली पाहिजे। विजयजी, तुम्ही सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करत होतात। केवळ पूजा खेडकरच नाही तर असे अनेक जण आहेत ज्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही या बातमीचा पाठपुरावा करताना तुम्हाला कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत? अनेक अधिकाऱ्यांनी किंवा अनेक ज्या उमेदवारांनी त्यांना जे दिव्यांग सर्टिफिकेट मिळवताना त्यांनी बऱ्याच प्रकारची हेराफेरी केली। त्याच्यामध्ये अनेक डॉक्टरांनी त्यांना सहकार्य केले, याच्यामध्ये एजंट उदयाला आलेले आहेत आणि ज्यांनी नोकरी दिली त्यांनीही यांच्या या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचं UPSC आणि इतर राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये तसंच दिसून येत आहे। धन्यवाद विजयजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। यानंतर आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाणार आहोत। शिवाजी, आता पुढची कारवाईची प्रक्रिया कशी असणार आहे? तर आपण आताची सर्वात मोठी बातमी बघतोय। पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे। पटियाला कोर्टाने पूजा खेडकरांचा हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवारही आहे। त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, मात्र पूजा खेडकर यांच्याकडे दुसरा पर्यायही आहे, त्या वरच्या न्यायालयामध्ये दाद मागू शकतात। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकाराकडे आपलं लक्ष राहणार आहे। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आले आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली। त्यांचा IAS पद देखील रद्द करण्यात आलं, त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, आता कोर्टाने तर निकाल दिलाय, पुढची प्रक्रिया कशी असू शकते?
कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता ताबडतोब दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये अपील केलं जाणार आहे आणि ह्या निकालाच्या विरोधात अपील केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा पूजा खेडकर यांनी ज्या वेळेस या संदर्भात नावं बदललेली आहेत त्यावेळेस गॅझेट करून त्यांनी नावं बदललेली आहेत। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी अटेम्प्ट जास्त वापरले आहेत आणि अटेम्प्ट वापरताना त्यांनी जाणीवपूर्वक अगोदर स्वतः ओपन मधून दाखवलं तर त्या अगोदर त्यांनी स्वतः जे विशेष प्रावीण्यपत्र जोडलं गेलं होतं ते चुकीचं होतं असं सांगितलं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणं अपेक्षित आहे म्हणून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। शिवाजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ पूजा खेडकर अशाच नाहीत तर पूजा खेडकरांना मदत करणारे अनेक हात आहेत ज्यांनी त्यांना मदत केली दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यामध्ये, त्यांचे बनावट कागदपत्र मिळवून देण्यामध्ये। त्यामुळे या सर्वांवर आता कारवाई होऊ शकते का आणि त्यांची चौकशी कशा प्रकारे केली जाऊ शकते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव बदलणं हा प्रकार चुकीचा नाहीये। कोणताही व्यक्ती भारतातील गॅझेट मधून नाव बदलू शकतो। प्रकरणामध्ये महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण पूजा खेडकर प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी जी नावं बदललेली आहेत किंवा त्यांच्या आईचं देखील नाव मनोरमा खेडकर नंतर मनोरमा बुधवंत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या जेव्हा अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत त्यावेळेस बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळं त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा उद्देश काय होता नाव बदलण्याचा ते म्हणजे युपीसीचे अटेम्प्ट देण्यासाठी त्यांनी नाव बदललं का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे त्याचा उद्देश आणि त्यांनी ज्या पद्धतीने गॅझेट केले ते चुकीच्या पद्धतीने केले आहेत आणि त्याचा उद्देश होता युपीसीच्या परीक्षेचे अटेम्प्ट वाढवणं। कारण युपीसी मध्ये जेव्हा परीक्षा दिली जाते तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे असतं की जो डाटा असतो तो समान असतो त्या आडनावाची जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवरती त्या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या व्यक्तींचं नाव जे असतं ते ताबडतोब सापडतं। पूजा खेडकरचा पूर्ण डाटा आतापर्यंत चेक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिने ज्या वेळेस नाव बदललेले आहे ते ह्यामधून स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पूजा खेडकरला आता कुठल्याही क्षणी अटक होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे कारण त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला आहे। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। पटियाला कोर्टामध्ये या अटकपूर्व जामिनावर सुनावणी काही वेळापूर्वीच पार पडली। काल सुनावणी पार पडली। पूजा खेडकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवादही केला मात्र आज पटियाला कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। तर पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससीचे निष्कर्ष देखील समोर आलेले आहे। परीक्षा देताना यूपीएससीचे नियम डावललेले आहेत असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। आई वडिलांचं आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा दिल्या असाही आरोप पूजा खेडकरवर करण्यात आला आहे। ईमेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलण्यात आली। यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास देखील आता पूजा खेडकर यांना बंदी घालण्यात आली आहे। पूजा खेडकरांनी अनेक वेळा परीक्षा दिली।